सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आता अख्ख्या पंचक्रोशीत बोबाटा उठला की चंद्रभानची आणि सरस्वतीची मुलगी पुष्पा लग्नाला 8 दिवस कमी असताना आत्याच्या पोरासोबत पळून गेली आणि पुष्पा सगळ्यांच्याच खूप शिव्या खायला लागली. इतकी आग लागली होती का? लग्न होईपर्यंत थांबायचं. दिगंबरसुद्धा पुरुषच होता. गणासोबत पळून जायची काय गरज होती? या सुंदर पोरी अशाच असतात. कही पे निगाह है, कही पे निशाणा असं वागतात, वगैरे वगैरे चर्चांना उधाण आलं. आणि हे सगळं ऐकलं की रमाला फार आनंद व्हायचा. आणि माझ्या पोरासोबत लग्न करायला नको म्हणाली का पुष्पी? मग आता माझ्या उरावर आमच्या भावकीत येत होतीस का? आता बघूच कशी येतेस, असं ती म्हणायची. दिगंबरला सुद्धा हे कळलं आणि त्याचंसुद्धा कंबरडं मोडल्यासारखं झालं आणि त्यालाही खूप खूप अपमान वाटायला लागला. कारण शेवटी माझ्यात काहीतरी कमी आहे का, जे पुष्पानं असं केलं असं त्याला वाटलं. मग सगळे लोक त्याच्याकडेच चौकशी करायचे आणि तो कोणाला तोंडही दाखवण्याच्या लायकीचा राहिला नव्हता. मग त्यानं सरस्वतीकडे चौकशी केली आणि पुष्पानं असं का केलं मामी, असा जाब विचारला. तिला जर गणा पसंत होता तर माझ्यासोबत साखरपुडा का करायचा? आणि सरस्वती म्हणाली, दिगंबर तुम्हाला तर माहीतच आहे, पुष्पा तुम्हाला पसंत करते. तिनं असं काहीच नाही केलं. दत्तूसुद्धा सोबत होता. गणानं तिला पळवले आहे. तो खूप गोड बोलला, गणांनाला घ्यायला आला आणि अशा प्रकारे आम्ही पण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानं डाव साधला. आता दिगंबरचा विश्वास होता पुष्पावर, सरस्वतीवर आणि दत्तूवर. त्यात गणा काय लायकीचा आहे हे माहीत होतं त्याला. पुष्पाचं लग्न दिगंबर सोबत होऊ नये म्हणून तो काहीही करू शकतो आणि पुष्पा त्याला मिळाली नाही तर ते दिगंबरला सुद्धा मिळू देणार नव्हता. पण समाजाचं काय? 17 लोकांची 17 तोंड, ते काय गप्प बसतात का? आणि पोरगी देखणी होती म्हणून तिनं एकाच वेळी दोघाही चुलत भावांना गंडवलं. साखरपुडा एकासोबत केला आणि दुसऱ्यासोबत पळून गेली. जर तिला आधीच गणा पसंत होता तर तिनं दिगंबरसोबत कशाला साखरपुडा केला? पण तिला मनापासून गणा पसंत होता आणि घरच्यांनी साठं-लोटं केलं आणि तिच्या नाईलाजाने तिला दिगंबरसोबत लग्न साखरपुडा करावा लागला होता. पण शेवटी ती पळालीच, असं काही चर्चा उठल्या आणि त्या चर्चांनीच सरस्वतीचा जीव नको नकोसा झाला. आणि आता पुन्हा 2 दिवसांनी गणानं तिला घरामागे आणून सोडली. 2 दिवसात त्यानं तिला टचसुद्धा केला नाही, फक्त गणिमी कावा केला आणि तिला घेऊन गेला. आणि इतकीच गोष्ट पुरेशी होती लोकांना चर्चा करायला आणि पुष्पाचं लग्न तुटायला. आता पुष्पा घरी आली हे सगळ्यांना कळलं आणि सगळेजण अगदी जणासहित तिला खूप खूप नावं ठेवायचे आणि पुष्पाचं बाहेर तोंड काढणं मुश्किल झालं. इतकंच काय, पण सरस्वतीला सुद्धा कुणाला तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. पोरगी निष्कलंक होती, पण उगीचच सगळ्यांना वाटायचं की 2 दिवस गणासोबत फिरून आली, मग ती अशीच आली असेल का? ती बट्टा लावूनच आली आणि सरस्वतीची मान लाजून लाजून खाली गेली. इतकी वर्ष ती स्वाभिमानानं जगली, पुष्पाला सुद्धा तळहाताच्या फोडासारखं रक्षण करून सांभाळली आणि हे काय झालं ते तिला कळना. आणि घरी आल्यानंतर गणासुद्धा फार फुशारक्या मारत दिगंबरला म्हणायचा, आता कर तू तिच्यासोबत लग्न. 2 दिवस मी तिच्यासोबत मजा मारली आणि आधी ती माझी बायको झाली, मग तू कर तिच्यासोबत लग्न, माझी हरकत नाही. आणि रमा तर दारात उभा राहूनच खूप खूप हसायची सुमनवर. आणि साखरपुड्यात किती खर्च केला होता. आणि आता लग्नाची सुद्धा तयारी झालीच होती. मांडवाची लाकडं दारात आणून पडली होती. रीतरिवाजाची सगळी खरेदी झाली होती. सगळं जिथल्या तर राहिलं होतं आणि जे गणानं केलं त्याचा त्या रमाला फार अभिमान वाटला आणि ती गणाला म्हणायची, गणा तू केलं ते बरोबर केलं. ती तुझी सख्खी मेवणीच आहे. तुझ्यासोबत फिरली काय, तुझ्यासोबत झोपली काय, तर काय फरक पडतो? आता तू उष्टी केलेली बायको करू दे त्या दिगंबरला. आता तुझ्यासाठी आपण आणखीन चांगली पोरगी शोधू. आणि पुष्पा त्याची चुलत मेवणी आणि तुझी सख्खी मेवणी, तुझा सख्ख्या मामाची पोरगी, तर तिच्यावर पहिला अधिकार तुझाच होता आणि तो मिळवला, असं म्हणून सुमनकडे हसून बघायची. आणि आता दिगंबरला तर फार रडायला यायचं. सुमनसुद्धा बाहेर पडत नव्हती.
शेतात गेलं तरी बायका याच विषयावरून कुचूकुचू करायच्या. तिचा नवरा दिगंबर चौकात दूध घालायला गेले की याच विषयावरून सगळे कुचूकुचू करायचे. सुमन दिसली, दिगंबर दिसला की विषय बदलायचे आणि त्या सगळ्यांचं बाहेर निघणंसुद्धा मुश्किल झालं. आणि हा सगळा गणाचा डाव आहे हे स्पष्ट दिसत होतं दिगंबरला. पण आता पुढे काय? आता चंद्रभानसुद्धा आला. त्यानं पुष्पाचा चेहरा बघितला. गोरी गोमटी पुष्पा रडून रडून काळवंडली होती. तिचं तर सगळं भविष्यच अंधारात गेलं. आता तिच्यासोबत दिगंबरनं लग्न केलं तरच ठीक, नाहीतर काही खरं नव्हतं. एकतर दिगंबरसोबत लग्न किंवा मरण एवढेच पर्याय होते. चंद्रभान सरस्वतीला घेऊन दिगंबरच्या घरी गेला, पण त्याआधी त्याला गणाचा खूप राग आला होता आणि तो तिकडे गेला. पण गणा घरी नव्हता आणि चंद्रभान रमासोबत खूप भांडला आणि रमा म्हणाली, चंदूदादा मला का भांडतोस? तू माझ्या घरी पुष्पा दिली नाहीस ना? गणाला ती आवडत होती म्हणून 2 दिवस फिरवून आणली, त्यात काय इतकं? आणि नुसती फिरवली रे, काही नाही केलं. दिगंबरला म्हणावं कर तिच्यासोबत लग्न आणि राहा आयुष्यभर, असं म्हणून ती हसायची. चंद्रभान म्हणाला, तायडे तुला काही अक्कल आहे का? अगं माझ्या पोरीचं तर वाटोळच केलं गणानं. अगं आता ती नुसती फिरून आली की दोघात आणखीन काय झालं, कसं पटवून द्यायचं? आणि रमा हसून म्हणाली, मग तिला पण सीतेसारखी अग्निपरीक्षा द्यायला सांग. आणि आता माझा गणासुद्धा तिच्यासोबत लग्न करणार नाही, लक्षात ठेव. मग आता ज्याच्यासोबत फिरली तोच लग्न करणार नाही तर दुसरे तरी कशी लग्न करतील? जा की त्या दिगंबरलाच विचार, करतोय का लग्न, नाहीतर तुझी पोरगी ठेव घरात आयुष्यभर, असं म्हणून रमानं त्या दोघांच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. चंद्रभान आणि सरस्वती नाराज झाले आणि दिगंबरच्या घरी गेले. दिगंबरसुद्धा मान खाली घालून बसला होता. सरस्वती सुमनला म्हणाली, ताईसाहेब तुमचा तरी विश्वास आहे का पुष्पावर? आणि दिगंबर, तू रे, जे झालं त्यात माझ्या पोरीचा काय दोष? तुम्ही तिला पदरात घेताय का? लग्न फक्त 8 दिवसावर आले ताईसाहेब, काय करायचं तुम्ही सांगा. अहो सगळी लोक तोंडात शेण घालायला लागली. आपलंच दात आणि आपलंच ओठ, तुम्ही निर्णय घ्या. सुमन आता हात जोडून म्हणाली, वहिनी माफ करा, पण आता हे लग्न होणार नाहीच. कारण गणा आयुष्यभर दिगंबरला चिडवत राहील. तो खूप नालायक आहे हे माहीत आहे आपल्याला. आणि माझा दिगंबर गरीब आहे, त्याला असली घाणेरडी चेष्टा खपणार नाही. म्हणून मला वाटतं की आपण हे लग्न मोडलेलं बरं. बाकी आता पुष्पाला एखादा चांगला मुलगा मिळावा हीच अपेक्षा मी. आणि हे ऐकलं तसं सरस्वती रडायला लागली. आता सुमनचं सुद्धा बरोबर होतं. गणा खूप नालायक होता. तो आयुष्यभर खूप म्हणजे खूप घाणेरडं बोलत राहिला असता दिगंबरला, पुष्पाला, जर ते नवरा बायको झाले असते तर. कारण रोज पुष्पा त्याच्या घरासमोरच असणार होती. पण आता सुमनचा नवरा म्हणाला, चंद्रभान आणि सरस्वती अक्का, जे झालं त्यात फक्त सुडाची भावना होती गणाची, हे कळतंय आम्हाला. आणि तुमची सख्खी बहीण किती लायकीची आहे हे बघितलं ना. पण असू द्या, पुष्पा आमची सुद्धा सून नाही झाली तर काय झालं, पण माझी मुलगी मी दत्तूला देणार. तुम्हालाही वाईट वाटायला नको, तुम्ही आम्हाला समजून घ्या, असं म्हणून हात जोडले. त्यातली त्यात सरस्वतीला समाधान वाटलं. पुष्पा दिगंबरच्या नशिबातच नव्हती असं वाटून तिने विषय सोडून दिला. आणि गणा मात्र दिगंबर चौकामध्ये दिसला की म्हणायचा, माझी सख्खी मिळून पुष्पा, तिला मी गडांगणाला घेऊन गेलो होतो, असं म्हणून त्याच्या मित्रांमध्ये हसायचा. दिगंबर गुपचूप दूध घालायचा आणि खाली मान घालून यायचा. त्याला पुष्पाची सुद्धा खूप आठवण यायची आणि तिच्यावर तर आता काय परिस्थिती ओढवली असेल याची कल्पना तो करू शकत नव्हता. त्याला अजूनही तिच्यासोबत लग्न करू वाटायचं, पण त्याच्यात हिंमत नव्हती समाजाच्या विषारी नजरेला नजर देण्याची. कारण तो एक साधा भोळा सरळ मार्गी माणूस होता आणि आता ठरलेल्या मुहूर्तावर एकच लग्न होणार होतं. मग घाणा बांगड्या झाल्या, मेहंदी झाली, हळद लागली, दळली. या सगळ्यांमध्ये आज पुष्पा खूप आनंदात असती जर तिचं लग्न होणार असतं तर. पण पुष्पा आता 4 बायका दारात आल्या तर बाहेरही येत नव्हती. आतच तोंड लपवून बसायची. आणि बायका उगीच पुष्पाच्या नशिबाला हळहळ व्यक्त करायच्या. आणि काय गं पोरीच्या नशिबात आहे कुणास ठाऊक, इतकी खमकी खंबीर पुष्पा पण या एका कलंकानं पार कोलमडून गेली होती. आणि तिनं न केलेल्या गुन्ह्याचा बट्टा तिला लागला होता. आणि असाच कलंक सीता मातेवर पण लागला होता. आणि तिलाही अशीच अग्निपरीक्षा द्यावी लागली होती असा विचार पुष्पाच्या डोक्यात आला. घडलेलं तर काहीच नव्हतं, तरी पण समाज जगू देत नाही. मग लग्नाचा दिवस आला. दिगंबरसुद्धा पल्लवीसोबत आला. सगळ्यांचे चेहरे उदास होते, पण आता दत्तू आणि पल्लवी नाही म्हटलं तरी खुश होते, कारण लग्न त्यांचं होतं. पुष्पा तोंड लपवून असायची. तिला सरस्वती म्हणाली, पुष्पाबाई तू बाहेर ये, तू काहीच केलं नाही तर घाबरू नकोस, लोकांच्या नजरेचा सामना कर, लोक बोलणार
आणि बोलू दे. बोलणाराची तोंड नाही पकडू शकत. 1000 तोंड असतात, कोणाकोणाला हात लावतेस? हळूहळू बोलतील आणि विसरून जातील. पण तू जर अशी तोंड लपवून बसली तर नक्कीच तू दोषी आहे असं वाटेल. म्हणून बाहेर ये आणि सामना कर सगळ्यांच्या नजरेचा. आणि मग पुष्पा हळूहळू बाहेर यायची, लग्नामध्ये थोडी थोडी दिसायची. ज्या हातात नवरी म्हणून चुडा भरणार होती त्याच हातात करवलीच्या बांगड्या घातल्या होत्या आणि तिची नजर दिगंबरला शोधायची. पण दिगंबर तिला कुठेच तरीच दिसायचा, पुन्हा गायब व्हायचा. त्यालासुद्धा पुष्पाच्या नजरेला नजर देऊ वाटत नव्हती. मग आता फार कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडणार होतं. संतोषसुद्धा आला होता लग्नाला. त्यालासुद्धा गणाचा खूप राग आला होता. पण या लग्नाला रमा किंवा गणा कोणीच आलं नव्हतं आणि येणारही नव्हती. सरस्वतीनं चंद्रभानसुद्धा तिला आत्या म्हणून अजिबात बोलवलं नाही. त्यांचा आणि चंद्रभानचा संबंधच तुटला होता. सगळ्यांना गणाचा खूप राग यायचा. पण त्या रमामुळे कोणाला काही करता येत नव्हतं, कारण रमा खूप वाईट आत्या होती. तिच्याच अशा वाईट संस्कारांमुळे गणा बिघडला होता. आता दत्तूची करवली म्हणून पुष्पा मागे उभी होती आणि पल्लवीचा करवला म्हणून दिगंबर तिच्या मागे उभा होता. दोघेही एकमेकांकडे बघायचे, फक्त डोळ्यातून अश्रू गळायचे. दोघांचेही चेहरे खूप खूप पडले होते आणि दिगंबर दत्तूच्या जागी स्वतःला बघायचा आणि पुष्पा पल्लवीच्या जागी स्वतःला बघायची. पण आता हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं होतं, जे कधीही पूर्ण होणार नव्हतं. मग दत्तूचं लग्न झालं. दिगंबरची बहीण पल्लवी दत्ताची बायको म्हणून सरस्वतीच्या घरी सून म्हणून आली आणि वऱ्हाड परत गेलं आणि सुमननं दिगंबरसाठी दुसरी मुलगी बघायला सुरुवात केली. पुष्पाला मात्र आता एकही मागणं येणार नव्हतं, कारण अशी मुलगी कोण आपल्या घरात सून म्हणून नेईल, जी आत्याच्या पोरासोबत 2 दिवस फिरून आली. आणि पुष्पाचं दिगंबरसोबतचं काय, पण आता कोणासोबतच लग्न होणार नव्हतं आणि तिचं मात्र लग्नाचं स्वप्न तुटलं. एकीकडे भावाचं लग्न झालं त्याचा आनंद आणि दुसरीकडे त्याच मांडवात होणारं तिचं लग्न नाही झालं याचं दुःख तिला होत होतं. ती खूप खूप रडायला लागली आणि तिनं दिगंबरसोबत पाहिलेल्या इतक्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली, होळी झाली आणि त्या स्वप्नांच्या होळीतच पुष्पा जळायला लागली. मग आज दत्तू पल्लवीची पहिली रात्र होती. त्या दोघांना खोलीत झोपायला दिलं. पुष्पासह सगळेच बाहेर झोपले. आता दत्तूचे आणि पल्लवीचे हसण्याचे, खिदळण्याचे आवाज यायचे, मादक आवाज यायचे आणि ते सगळं ऐकून पुष्पाला मात्र झोप येईना. तिनं पहिल्या रात्रीची किती स्वप्न बघितली होती दिगंबरसोबत, ती सगळी चकनाचूर झाली होती आणि भविष्यात तिचं लग्न होईल की नाही कुणास ठाऊक असं तिला वाटलं. आणि आता यंदा खूप पाऊस झाला होता. दिवाळी आली तरी विहिरी आणखीन काठोकाठ भरलेल्या होत्या आणि पुष्पाला दारातली पाण्यानं काठोकाठ भरलेली विहीर खुणवायला लागली आणि पुष्पा उठून बसली आणि आत्महत्येचा विचार तिच्या डोक्यात आला. मग आता काय होईल पुष्पाच्या भविष्याचं, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.